मी प्राध्यापक एल.बी. गायकवाड आज आपल्याला एक उत्तम व्हिडिओ देतो आहे आणि तो व्हिडिओ आहे एसएससीच्या ग्रामरवर। हे एसएससीचं टेक्स्चुअल ग्रामर आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला एसएससीचं ग्रामर प्रश्नपत्रिकेतलं ग्रामर चांगलं सोडवता येईल यात वाद नाही। तर बघा आजचा आपला टॉपिक आहे यूज टू प्लस एमव्ही आणि यूज्ड टू प्लस एमव्ही। आता एक लक्षात हे घ्यायचं आहे की या ठिकाणी हा सिंपल प्रेझेंट टेन्स जर असेल तर त्या ठिकाणी हा यूज टू अधिक मेन वर्ब धरला जातो। म्हणजे याचा अर्थ हा यूज आहे यूएससी यूज अधिक टू अधिक मेन वर्ब म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे। आणि इकडे हा सिंपल पास्ट असल्यामुळे ह्या सिंपल पास्टला असल्यामुळे ह्या यूजला आपण ईडी लावलेला आहे आणि त्याचं यूज्ड टू प्लस एमव्ही म्हणजे मुख्य क्रियापद हे आपण केलेलं आहे। तर आता लक्षात घ्या इकडे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि इकडे हा सिंपल पास्ट टेन्स आहे आणि या ठिकाणी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सही अभ्यासत आहोत आणि सिंपल पास्ट टेन्सही अभ्यासत आहोत आणि त्याच्यामध्ये यूएससी यूज टू आणि यूएसईडी यूज्ड टू या दोघांचा आपण वापर या ठिकाणी समजावून घेत आहोत। तर लक्षात घ्या या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स कसा हा आपल्याला वापरता येईल। बघा हा एसएससीला फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ खूप शेअर करायचा आहे आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत याला चांगला ऐकायचा आहे। तर लक्षात घ्या मी नेहमी होमवर्क बनवितो। बघा मी नेहमी होमवर्क बनवितो म्हणजे या ठिकाणी या कर्त्याची सवय दाखवलेली आहे आणि ती साध्या वर्तमान काळातली सवय दाखवलेली आहे। आणि इकडे मी नेहमी होमवर्क बनवला किंवा बनवित असे या ठिकाणी हे भूतकाळातली सवय दाखवली गेलेली आहे। म्हणजे यूएससी यूज टू प्लस एमव्ही हे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातल्या सवयी दाखवते, तर यूज्ड टू प्लस एमव्ही प्लस टू प्लस एमव्ही हे सिंपल पास्ट म्हणजे साध्या भूतकाळातल्या या सवयी हे दाखवत असते। तर बघा आपण या ठिकाणी आता पुढे जात आहोत। मी नेहमी होमवर्क बनवितो आणि मी नेहमी होमवर्क बनविला किंवा बनवित असे। हे लक्षात घ्या मी नेहमी होमवर्क बनवितो म्हणजे कोण बनवतो नेहमी होमवर्क, तर मी बनवतो म्हणजे आय म्हणजे मी काय करतो बनवितो म्हणजे आय मेक मी बनवितो। आता मी काय बनवितो तर मी होमवर्क बनवितो म्हणजे होमवर्क आपण इथं घेतलं आणि कसा बनवितो तर मी नेहमी बनवितो तर आपण या ठिकाणी ऑलवेज घेतलं। बघा पुन्हा एकदा बघूया मी नेहमी होमवर्क बनवितो, कोण नेहमी होमवर्क बनवितो तर मी आई, मग क्रियापद घ्यायचं आहे बनवितो म्हणजे आय मेक, मग काय बनवितो तर होमवर्क म्हणून हा होमवर्क इथं घेतला आणि कसं बनवतो तर तो नेहमी बनवितो म्हणजे या ठिकाणी आपण ऑलवेज नावाचा जादाचा शब्द घेतला। तर लक्षात घ्या या ठिकाणी मी नेहमी होमवर्क बनवितो ही साध्या वर्तमान काळातली दररोजची दैनंदिनी आहे, सवय आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे यूएससी यूज टू प्लस एमव्ही हा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातला भाग आहे आणि तो साध्या वर्तमान काळातल्या सवयी दाखवतो आणि इकडे यूएसईडी यूज्ड टू प्लस एमव्ही म्हणजे सिंपल पास्ट टेन्स तर हा साध्या भूतकाळातल्या म्हणजे याचा अर्थ भूतकाळातल्या तो सवयी दाखवतो। तर बघा आता इकडे कसं आहे मी नेहमी होमवर्क बनवितो, तर इकडे कसं झालं भूतकाळामध्ये साध्या भूतकाळात कसं झालं मी नेहमी होमवर्क बनविला किंवा मी नेहमी होमवर्क बनवित असे म्हणजे जुन्या काळातली तो सवय दाखवतो आहे मी नेहमी होमवर्क बनवित असे म्हणून मी नेहमी होमवर्क बनविला किंवा बनवित असे। तर आपण आता या ठिकाणी तुलना करूया। बघा इकडे आय मेक होमवर्क ऑलवेज असा आहे म्हणजे हा साधा वर्तमान काळ असल्यामुळे
इथं आपण मेक घेतलेला आहे। आता हा साधा भूतकाळ असल्यामुळे फक्त आणि फक्त आपण ह्या मेक नावाच्या मुख्य क्रियापदाचा भूतकाळ केलेला आहे आणि त्याला आपण मेड केलेला आहे। बघा, मेकचा भूतकाळ काय होतो? मेड। आणि तो मेड करून आपण बाकीचं सर्व वाक्य जसं तसं ठेवलेलं आहे। म्हणजे आपण या V1 याला आपण V1 म्हणू। ह्या V1 चं जर आपण V2 केलं म्हणजे भूतकाळी क्रियापद केलं, म्हणजे हे वर्तमानकाळी क्रियापद आहे, या वर्तमानकाळी क्रियापदाचं आपण जर भूतकाळी क्रियापद केलं म्हणजे V1 चं आपण V2 केलं तर आपल्याला साधा भूतकाळ बनविता येतो। म्हणून आय मेक होमवर्क ऑलवेज म्हणजे आय मेड होमवर्क ऑलवेज म्हणजे मी नेहमी होमवर्क बनविला किंवा बनवित असे, असा त्याचा अर्थ झाला। पुन्हा एकदा पहा, ह्या क्रियापदाला फक्त भूतकाळी बनवण्यात आलेलं आहे, मेकचं मेड करण्यात आलेलं आहे। आता ह्या मेकच्या जागेवर हा यूज टू ठेवण्यात आलेला आहे। बघा, हा आय मेक होमवर्क ऑलवेज, तर या ठिकाणी ह्या मेकच्या ऐवजी हा यूज टू ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची वाक्यरचना कशी करण्यात आली आहे बघा। आय यूज टू मेक होमवर्क ऑलवेज म्हणजे याचा अर्थ हा कर्ता घेण्यात आलेला आहे, नेहमी कर्ता घ्यायचा, त्याच्यानंतर हा यूज टू शब्द इथं घ्यायचा आणि हा यूज टू घेतल्याच्या नंतर हे मुख्य क्रियापद इथं ठेवायचं म्हणजे हे इन्फिनिटिव्ह तयार होते। पहा, आय यूज टू मेक म्हणजे हे इन्फिनिटिव्ह तयार झालं, आय यूज टू मेक होमवर्क ऑलवेज। म्हणजे आपण काय केलं, ह्या मेकला आपण यूज टू मेक केलं, ह्या मेकचं काय केलं आपण यूज टू मेक केलं। म्हणजे कोणत्याही क्रियापदाचं असंच करायचं, प्ले असेल यूज टू प्ले, गो असेल यूज टू गो, असं करायचं। म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण, आय मेक त्याचं केलं आपण आय यूज टू मेक, बाकीचं वाक्य आपण जसं तसं ठेवलं, आय यूज टू मेक होमवर्क ऑलवेज, अर्थ तोच राहिला, मी नेहमी होमवर्क बनवितो। आता आपण इकडे जाऊया, तर इकडे आपण सिंपल पास्ट टेन्स घेतलेला आहे, म्हणजे यूज टू हे आपण घेतलेलं आहे, भूतकाळी यूज्ड टू आपण घेतलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो आहे मी नेहमी होमवर्क बनविला किंवा बनवित असे। तर आता आपण या ठिकाणी हा मेड घेतलेला आहे, या मेडचं फक्त आपल्याला काय करायचं आहे, हा इकडे भूतकाळ असल्यामुळे, हा मेड असल्यामुळे आपण इथं यूज टू घ्यायला पाहिजे। कारण इथं आपण हा मेक वर्तमान काळामध्ये असल्यामुळे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असल्यामुळे, वर्तमान काळात असल्यामुळे आपण इथं यूएससी यूज घेतलं आणि त्याला यूज टू घेतला आणि मेक लावला। तसे इथं हा भूतकाळ असल्यामुळे, हा मेड भूतकाळ असल्यामुळे आपण इथं असं लिहायचं यूज्ड आणि मग हा यूज्ड टू घेतल्याच्या नंतर हा याचं एक V1 म्हणजे मुख्य क्रियापद घ्यायचं आणि तिथं लावायचं, म्हणजे आय मेड म्हणजे आय यूज टू मेक, आय मेड होमवर्क ऑलवेज म्हणजे मी नेहमी होमवर्क बनवत असे किंवा मी नेहमी होमवर्क बनवला, त्याचं जे आपलं यूज टू मध्ये होईल त्याचं होईल आय यूज टू मेक होमवर्क ऑलवेज म्हणजे मी नेहमी होमवर्क बनवत असे, म्हणजे मी नेहमी होमवर्क बनवला। म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं माहितीये का, हा जो साधा भूतकाळ आहे मेड, याचा आपण यूज्ड टू असं केलं आणि याच्यातलं एक मुख्य क्रियापद या ठिकाणी ठेवलं, बाकीचं वाक्य जसं तसं ठेवलं, अर्थामध्ये फरक होत नाही, फक्त काय बदल होतो, हे भूतकाळी असेल तर इथं यूज्ड टू आणि इथं एक V1 येते, मुख्य क्रियापद येते, हा एक बदल या ठिकाणी आपण बघितला पाहिजे। बाकी अर्थ सारखाच, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा जो अर्थ येईल तोच यूज्ड टूचा येतो आणि जो यूज्ड टूचा अर्थ येतो तोच आपला सिंपल पास्ट टेन्सचा येतो। आणि पास्ट टेन्स हा भूतकाळातल्या सवयी दाखवतो आणि यूज्ड टू हे सुद्धा भूतकाळातल्या सवयी दाखवते। तर हे दोन वाक्ये आपण या ठिकाणी समजावून घेतले। आपण आता तिसऱ्या वाक्याकडे या ठिकाणी जातोय आणि हे वाक्य आपण नकारार्थी केलेलं आहे। बघा, आपण ज्या वेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नकारार्थी वाक्य बनवतो, म्हणजे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स नकारार्थी वाक्य बनवतो त्या ठिकाणी काय करतो आपण असा कर्ता घेतो, मग डोंट घेतो, असं डोंट किंवा डझंट घेतो, अधिक मुख्य क्रियापद घेतो, मग ते कर्म घेतो आणि मग जादाचा शब्द घेतो। बघा, अगदी तसंच आपण या ठिकाणी केलेलं आहे।
म्हणजे आपण हा आय नावाचा कर्ता घेतला आणि साध्या वर्तमान काळामध्ये नकारार्थी करायचं आहे म्हणून या ठिकाणी आपण डोंट मेक असं केलं. म्हणजे आय डोंट मेक म्हणजे मी बनवत नाही. आय डोंट मेक मी बनवत नाही. काय बनवत नाही? होमवर्क. होमवर्क म्हणजे गृहकृत्य मी बनवत नाही. ऑलवेज म्हणजे नेहमी. म्हणजे मी नेहमी होमवर्क बनवत नाही किंवा म्हणजे दररोजची सवय मी नेहमी होमवर्क बनवत नाही असं ती आपण ते वाक्य नकारार्थी केल्यामुळे होत आहे. ते हे आपण सगळं काल्पनिक करत आहोत म्हणून आय डोंट मेक होमवर्क ऑलवेज असं ते झालं. म्हणजे हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आता इकडे जर आपण पाहिलं ह्या साध्या भूतकाळामध्ये तर अगदी सोपं साधं सरळ आहे. बघा हा जो आय डोंट मेक हा क्रियापदाचा जो भाग आहे एवढाच भाग फक्त बदलतो बाकी सगळं सारखं राहते. म्हणजे आय डोंट मेक याचा झाला डिडंट मेक. म्हणजे हे जे डोंट आहे याचा भूतकाळ करायचा म्हणजे डोंटचा डिडंट करायचा आणि हे मुख्य क्रियापद जे आहे V1 आहे ते जसं तसं या ठिकाणी ठेवायचं आहे. त्याला हात लावायचा नाही त्याला बदलवायचं नाही. म्हणून आय डोंट मेक होमवर्क ऑलवेज म्हणजे मी नेहमी होमवर्क करत नाही असा अर्थ होतोय. तर इकडे आय डिडंट मेक होमवर्क ऑलवेज तर मी नेहमी होमवर्क बनवला नाही मी नेहमी होमवर्क बनवत नसे असा ह्या वाक्याचा अर्थ होतो. आय डिडंट मेक होमवर्क ऑलवेज म्हणजे मी नेहमी होमवर्क बनवत नसे किंवा मी नेहमी होमवर्क बनवला नाही असा याचा अर्थ होतो. आणि इकडे आपण आता चौथ्या वाक्याकडे जात आहोत. तर चौथं वाक्य जे आहे ते ह्या यूज टू मध्ये दिलेलं आहे. बघा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे यूज टू मध्ये दिलेला आहे. तर आता कसं येईल तर नकारार्थी कसं येईल बघा. आय डोंट यूज टू मेक होमवर्क ऑलवेज म्हणजे आपण काय केलं की हा जो डोंट मेक आहे ह्या डोंट मेकला आपण यूज टू मध्ये टाकलं. म्हणजे असं घेतलं आपण आय घेतला करता ह्या डोंटचं डोंट आपण घेतलं आणि इथं हा यूज घेतला हा टू घेतला आणि हा मेक आपण इथं घेतला. म्हणजे आय डोंट मेक ते झालं आय डोंट यूज टू मेक. म्हणजे बघा हा आय घेतला हा डोंट घेतला मग यूज घेतलं मग टू घेतलं मग हे मेक इथं ठेवलं. म्हणजे काय केलं आपण ह्या नकारार्थी सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये म्हणजे साध्या वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये आपण यूज टू ही रचना वापरली की जी SSCच्या प्रश्नपत्रिकेत येणार आहे. ही रचना आपण त्या ठिकाणी वापरली आणि अर्थ कसा झाला बघा. वाक्य कसं तयार झालं. आय डोंट यूज टू मेक होमवर्क ऑलवेज म्हणजे दोघांचा अर्थ एकच आहे अर्थ बदलणार नाही. अर्थ असा झाला आय डोंट मेक होमवर्क ऑलवेज म्हणजे मी नेहमी होमवर्क बनवत नाही. आणि याचा अर्थ असाच झाला की आय डोंट यूज टू मेक होमवर्क ऑलवेज याचा अर्थ तोच झाला की मी नेहमी होमवर्क बनवत नाही. आता इकडे आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये ज्या वेळेला येऊ किंवा करू त्यावेळेला काय होईल. हा डिडंट मेक आहे तर इथं आपण असं घेऊ हा करता जसा तसा घेऊ आणि हा जो डिडंट आहे हा डिड नॉट किंवा डिडंट किंवा डिड नॉट जसा तसा घेऊ आणि मग हा एक यूज घेऊ. लक्षात घ्या कारण हा जो युज्ड टू आहे हा युज्ड टू हा डिड नॉट घेतल्याच्या नंतर ह्या यूज मधला हा डीड इकडे आला म्हणजे डीड म्हणजे ईडी प्रत्यय आहे. हा ईडी प्रत्यय इकडे आला हा इकडे आला आणि मग हा ईडी इकडे आल्याच्या नंतर उरलं काय फक्त यूज. म्हणजे असं आहे ते यूज प्लस ईडी बरोबर युज्ड टू असं झालं. मग आता इकडे आपण हा डीड घेतल्याच्या नंतर राहिलं काय यूज राहिलं मग ते तिथं ठेवलं आणि आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं आहे म्हणून आपण तिथं नॉट घेतला. म्हणजे आय डिड नॉट यूज टू मेक होमवर्क ऑलवेज म्हणजे याचा अर्थ असा झाला आय जसाचा तसा घेतला डिड नॉटचा डिडंट किंवा डिड नॉट जसा तसा घेतला. हा मेक जो आहे तो मेक नंतर पुढे ठेवला पण त्याच्या आधी आपण काय केलं बघा आय डिड नॉट यूज मध्ये घेतलं टू घेतला म्हणजे आय डिड नॉट यूज टू असं घेतलं आणि मग हा मेक इकडे ठेवला. बघा आय डिड नॉट मेक म्हणजे आय डिड नॉट यूज टू मेक. आय डिड नॉट मेक म्हणजे आय डिड नॉट यूज टू मेक. म्हणजे आय जसा तसा घेतला डिडंट किंवा डिड नॉटचा डिड नॉट जसा तसा घेतला मध्ये यूज टू ठेवलं आणि हा मेक त्या ठिकाणी आपण ठेवला. म्हणजे या ठिकाणी डिड नॉट यूज टू मेक तर इथं इन्फिनिटिव्हची रचना होते. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय
तर टू घ्यायचा अधिक त्याला V1 लावायचं. टू गो, टू प्ले म्हणजे इन्फिनिटिव्ह. म्हणून हे कसं काय झाला इथं इन्फिनिटिव्ह झाला. इथं सगळ्यात दूर हा इन्फिनिटिव्ह बघा 2 + MV 2 + MV तर तो आपला इन्फिनिटिव्ह आहे. म्हणून अर्थ काय झाला आय डिड नॉट यूज टू मेक होमवर्क ऑलवेज. म्हणजे या वाक्याचा म्हणजे आय डिड नॉट मेक होमवर्क ऑलवेज आणि आय डिडंट यूज टू मेक होमवर्क ऑलवेज या दोघं वाक्यांचा अर्थ एकच आहे. म्हणजे याचा अर्थ आहे आय डिड नॉट मेक होमवर्क ऑलवेज. मी नेहमी होमवर्क बनवला नाही, मी नेहमी होमवर्क बनवत नसे. आणि याचा अर्थ झाला आय डिड नॉट यूज टू मेक होमवर्क ऑलवेज. मी नेहमी होमवर्क बनवला नाही आणि मी नेहमी होमवर्क बनवत नसे. तर बघा हा SSC ला असलेला अतिशय महत्त्वाचा टेक्स्चुअल ग्रामरचा भाग आहे. तर हा भाग आपण चांगला अभ्यासायचा आहे. हा पहिल्यापासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ हा पाहायचा आहे आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे. मी आशा करतो की आपण शेअर करणार आणि जास्तीत जास्त मला सबस्क्रायबर्स मिळवून देणार, कॉमेंट्स करणार. थँक्यू व्हेरी मच.